नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट इन्स्टंट तयार होणारे रव्याचे अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत। इथं तुम्ही बघू शकता किती छान असे इन्स्टंट रवा अप्पे बनवून तयार झालेले आहेत। लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता। मस्त छान असा हा उत्तम पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मेजरिंग कपच्या सहाय्याने मोजून इथं मी 1.5 कप बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालेल। अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाऐवजी पोहेही मिक्सरला बारीक करून घेतले तरी चालतील। अर्धा कप दही घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य तुम्ही मेजरिंग कपच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता किंवा कोणत्याही वाटीच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता सुरुवातीला पाणी न घालता सगळं मिश्रण असं एकत्र मिक्स करून घ्यायचं। इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी पूर्णपणे 1 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे। सगळं बॅटर असं एकत्र मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर याची कन्सिस्टन्सी आहे। आपण इडली बनवतो ना त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आहे। तुम्ही या पिठापासून रवा इडलीही बनवून तयार करू शकता। इथे मी झाकण ठेवून या पिठाला 10 मिनिटं रेस्ट देणार आहे, जेणेकरून रवा छान असा फुलतो। एक 10 मिनिटं झालेले आहे। तुम्ही बघू शकता रवाही छान फुललेला आहे आणि पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे। 1-2 मिनिटं आपण याला छान असं फेटून घेऊ। आता पीठ 1-2-3 मिनिटं मी छान फेटून घेतलं। आता आपल्याला यामध्ये आवडीनुसार यामध्ये भाज्या मिक्स करायच्या आहेत। त्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये बारीक किसलेलं गाजर घेतलेलं आहे, बारीक चिरून कढीपत्ता घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता भाज्या घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता। आता या मिश्रणामध्ये इथं मी सुरुवातीला बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि किसलेलं गाजर घातलेलं आहे। तसेच जी कोथिंबीर घेतली होती तीही यामध्ये मी अशी घातलेली आहे। तर इथं मी कांदा यामध्ये डायरेक्ट घातलेला नाही, कांदा इथं मी फोडणीमध्ये परतून घालणार आहे। तुम्हाला जर असं आवडत असेल तर तुम्ही असंही डायरेक्ट कांदा यामध्ये घालू शकता, पण फोडणीमध्ये कांदा परतून घातला की अप्पेची चव अजूनच छान वाढते। त्यामुळे मी कांदा नेहमी परतूनच घालते। आता यामध्ये ज्या आपण भाज्या टाकल्या होत्या त्या या मिश्रणामध्ये छान अशा मिक्स करून घेऊ। बॅटर हे आपलं घट्टसर आहे, त्यामुळे आपल्याला याची थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। त्यासाठी इथं मी 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता जास्तही पाणी मी घातलेलं नाही, 3 ते 4 चमचे पाणी इथं मी घातलेलं आहे। आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता इथं मी तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, चिमूटभर हिंग घातलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला। आता तुम्ही इथं बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू शकता, त्याने तर चव अजून खूप छान येते। लहान मुलांसाठी बनवत असेल तर अवॉइड करू शकता। तसेच इथं बारीक चिरलेला कांदा घातला। आता हा कांदा 1-2 ते 3 मिनिटं यामध्ये छान असा परतून घ्यायचा। आपला हा तडका बनवून तयार झालेला आहे, तोही या पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊ। हे सगळं असं एकत्र मिक्स करून घेतलं। इथं मी मीठ कमी होतं, त्यामुळे अजून थोडंसं यामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे। तुम्ही सुरुवातीला जर मीठ घातलं असेल तर इथं टेस्ट करून मीठ घाला।
आता बॅटर आपलं तयार आहे. इथं आप्याचं भांडंही मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये चमच्याच्या साहाय्याने असं तेल घातलेलं आहे. आता तुम्ही ब्रशच्या साहाय्यानेही याला तेल लावून घेऊ शकता. आप्पे पात्र गरम होत आहे तोपर्यंत या पिठामध्ये इथं मी 1 सॅशे इनोचा पाऊच घातलेला आहे आणि त्याच्यावरती 1 ते 2 चमचे पाणी घातलेलं आहे, जेणेकरून इनो छान असा ॲक्टिवेट होतो आणि पिठामध्ये छान असा लवकर मिक्स होतो. आता पिठामध्ये इनो मिक्स केला की आपल्याला प्रोसेस फास्ट करायची आहे. लगेच याचे आप्पे बनवून घ्यायचे आहेत. इनोमुळे आपल्याला छान असे जाळीदार आप्पे बनवून तयार होतात. इनोऐवजी तुम्ही सोडाही घालू शकता. आप्पे पात्रही छान असं गरम झालेलं आहे. आता सुरुवातीला आपण कढईच्या साहाय्याने हे आप्पे सोडून घेऊ आणि नंतर मध्ये सोडायचे आहेत. छान असे हे पौष्टिक आप्पे बनून तयार होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे आवडीने आप्पे खातील असे छान असे आप्पे बनून तयार होतात. एक झाकण ठेवून आपल्याला इथं गॅस कमी करायचा आहे. 3 ते 4 मिनटं याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. तीन ते 4 मिनटं झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता छान असे हे आप्पे वाफवले गेलेले आहेत, छान असे फुगलेले आहेत. आता आपण याला पलटी करून घेऊया. बघू शकता दुसऱ्या साईडला छान असा याला गोल्डन रंग आलेला आहे. छान क्रिस्पी सोनेरी रंगावरती भाजले गेलेले आहेत. आप्पे पात्र जर मोठं असेल तर मधले आप्पे पटकन भाजले जातात आणि कढईचे आप्पे भाजायला थोडासा टाईम लागतो. इथं बघू शकता इथं मी सगळे आप्पे असे पलटून घेतलेले आहेत. त्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे. छान क्रिस्पी हे आप्पे भाजून तयार झालेले आहेत. आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला कमी गॅसवरती छान असे हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने छान असे हे आप्पे भाजून घेतलेले आहेत. आता इथं मी एका प्लेटमध्ये यांना काढून घेते. मधले आप्पे लगेच भाजून तयार होतात. जे कढईचे आप्पे भाजत नाहीत ते तुम्ही असे मध्ये नंतर भाजून घेऊ शकता. बघून तर असं ओळखता येतच नाही की हे डाळ तांदळाचे मिश्र पिठाचे आप्पे आहेत की इन्स्टंट रव्याचे आप्पे आहेत. अगदी तसेच बनवून तयार झालेले आहेत. आता इथं मी सगळे आप्पे काढून घेतलेले आहेत. याच पद्धतीने दुसरी बॅचही आपण अशीच बनवून घेऊया. राहिलेल्या पिठाचे आप्पे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत. आता हे सगळे आप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत.
छान असे फुगलेले आहेत. नाश्त्यासाठी मस्त छान असा हा उत्तम पर्याय आहे. तुम्हीही या पद्धतीने हे रवा आप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर इनो घालायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही सोडा घातला तरी चालेल, तरीही असेच आप्पे बनवून तयार होतील. आता मी याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही याला नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. कोणतीही तुम्हाला जी चटणी आवडते ना त्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता. असेही खाल्ले तरी खूप छान लागतील. असे हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. इथं मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघू शकता आतून किती छान अशी जाळी आलेली आहे. अगदी हलके फुलके हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. लाईट फ्लफी असे हे आप्पे बनवून तयार होतात. या पद्धतीने अगदी इन्स्टंट झटपट तयार होणारे रवा आप्पे एकदा नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया आपण असेच आणखी एका व्हिडिओसोबत. पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळतील. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.